बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रंगराव पाटील लिखित कथा जातो माघारी पंढरीनाथा. आमच्या गावात रांजवण्याचं घर एकच आहे. त्यातल्या एकाला सगळं गाव तुका रांजवणे म्हणायचं. गावात त्याच्या इतका उंच व सडपातळ माणूस कोणीच नाही. गळ्यात तुळशी माळ, कपाळावर उभा पांढरा टिळा, त्यात मध्येच अबीरबुक्क्याची काळी चिंचोळ्या एवढी टिकली. दोन्ही डोळ्यांशेजारी आखावर सुद्धा गंधाच्या पांढऱ्या टिकल्या, त्यावर सुद्धा अबीरबुक्क्याच्या टिकल्या. डोक्यावर पांढरी आखूड जाम बसणारी टोपी. नुकतंच त्याच्या एकुलत्या एका लेकीचं लगीन झालं होतं. पोरगी लाखात देखणी होती, पण तिच्यासाठी गावातली पोरं कधीच खोळी झाली नाहीत. तिचं सौंदर्य तसं पवित्र वाटायचं. ती सज्जन वारकऱ्याची सज्जन पोरगी होती. कुणाच्या दारात नाही का घरात नाही. घर भलं की आपली शाळा भली. 3 वर्ष बा स्थळ हुडकत होता. जशी त्यानं स्थळं शोधायला सुरुवात केली तसं त्या पोरीच्या आईनं पोरगीला शाळेतनं काढलं. पोरगीने पण कुरकुर केली नाही. 3 वर्षानं का असना, पण तिला एक चांगलं स्थळ आलं. पोरगं चांगलं देखणं होतं. जमीन जुमला होता आणि साखर कारखान्यात पोरगं नोकरीला. पोरीचं नशीबच चांगलं. इतकं चांगलं स्थळ तिला मिळालं की सगळं गाव आश्चर्य करू लागलं. पण तिच्या मैत्रिणी तिचा हेवा करू लागल्या. तिला भेटायला येऊ लागल्या. त्या पण तरण्या बाण आणि लग्नाला आलेल्या होत्या. तिच्या मैत्रिणी तिच्याबद्दल सगळी चौकशी करायच्या आणि ती पण लाजत लाजत सगळं सांगायची. लगीन ठरलं आणि तिच्या बाचा जीव भांड्यात पडला आणि तिच्या आईनं भवानी आईला हात जोडलं. आजपर्यंत साठवलेला सगळा पैसा बानं पुरीच्या लग्नात वतला. दागिनं, कपाट, टी व्ही, पलंग, फ्रीज, वॉशिंग मशीन, डायनिंग टेबल, भांडी, कपडे, काय नव्हच. गाव आश्चर्यचकित झालं. आईला ह्यानं इतका पैसा काढला कुठनं? हे नशीब नशीब बाबानो. माणसं चर्चा करायची आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे नवऱ्याचं गाव अगदी जवळच. देवाने छप्पर फाडूनच दिलं सगळं. माणसं म्हणायची तुका रांजवण्याला पांडुरंग भावला. त्याचा बाप पंढरपूरची प्रत्येक वारी करायचा. तो थकला तसं त्यानं आपल्या पोराला तुकाला वारी करायला सांगितली. त्यावेळी तुका केवढा होता? तर 10 वर्षांचा. आणि विशेष म्हणजे दिंडीतनं तुका चालत जायचा. त्याला वारकऱ्यांनी माळ घातली. गावातनं 100भर माणूस वारला जायचं. ट्रकात साहित्य ठेवायचं. ज्याला चालणं निभत नाही त्यानं ट्रकात बसावं. पण पोरग कवाच थकलं नाही की दमलं नाही. ते ट्रकात कधीच बसलं नाही. माणसं वाटणं त्याला म्हणायची, अरे पोरा ट्रकात बस की, तुझं हाल आम्हाला भगवा ना ती. मला काय होतंय, मी टनाने उड्या मारीत निघालूया. अरे पायात तरी घाल की काहीतरी, पाय हरपाळत्या ती. मला काय होत नाही, माझा पांडुरंग मला सांभाळतो या. तुला काय झालं तर तुझा बा हानील की आम्हाला. हाणू द्या. ऐकून माणसं हसायची. वाटेनं भजन म्हणत टाळ वाजवीत ते चालायचं. चालताना अभंगाच्या चालीवर डुलायचं आणि आश्चर्य करायची माणसं. होय, गेल्या 40 वर्षात तुकाने एकदा ही वारी चुकवली नाही. पोरगीला चांगलं स्थळ मिळालं म्हणून माणसं म्हणायची तुकाला पांडुरंग पावला. तर गावात असं इतकं उजवं स्थळ दुसऱ्या कुठल्याच पोरीला मिळालं नव्हतं. त्याला त्याच्या एका दोस्तानंच हे स्थळ सुचवलं होतं. त्यानं तुकाला सांगितलं होतं, पोरगं देखणं तर आहेच,
शिवाय एक नंबरचा सज्जन आहे. सुपारीचं खांडसुद्धा खात नाही पोरग. पहिल्यांदा त्या थापास वाटल्या सगळ्यांना, पण पुढं पुढं कळालं की खरंच पोरग लय गुणी आहे. सासू सासरा बी देवगुणी आहे ते. त्यात पोरग नोकरीला, म्हणजे कळसच. तुकाला कोणीतरी विचारे, तुका पोरग काय करतय? नोकरीला आहे. कुठं? जवळच साखर कारखान्यावर. कसल्या? कसला तरी ऑफिसर आहे बाबा, मला ते म्हणायला बी येत नाही. सुपरिटेंडंट का काहीतरी म्हणतात ती. बाबा नशीब तुझं चांगलं. माझं कसलं चांगलं? तुझी पुण्याई फळाला आली. अरे माझी कसली? माझ्या आईबाची. त्या दोघांनी वर हात जोडलं आणि माझ्या लेकीला स्थळ चांगलं घावलं. होय, आपल्या गावातल्या जेवढ्या म्हणून पुरी बाहेर दिल्या त्या प्रत्येक स्थळात काहीतरी लालच हायच, काहीतरी गडबड हायच. कोण पोरगा दारू पितय तर कुणाची सासू खापट हाय, तर कुणी बाई ठेवली आहे, तर कुणाचं बँकेचं अफाट कर्ज आहे. कोण उद्योग बिन करता राजकारणात घुसलाय, तर कोण त्या पुरीला उसाला पाणी पाजा घेऊन जातोय, तर कोण जेवण करा येईना म्हणून पुरीला बळीवतोय, तर कोण त्या पुरीच्या अंगावरची कापडं फाडून चिंध्या झाल्या तरी नवी कापडं तिला घेणा झालाय. लग्नात अमाप खर्च करून ही पुरीला असं दुःख आहे. पर तुझ्या पुरीच्या संसाराला कुठं बोट लावीन म्हणलं तर जागा नाही. होय, चांगलं झालं बाबा, चांगलं झालं, तुझ्या पुरीचं चांगलं झालं. असं बोलून तो माणूस हरिहरी करीत पसार व्हायचा. तर दुसरा म्हणायचा, आजचा पेपर वाचलास का? नाही. का? आपल्या गावच्या एका पुरीनं तिच्या सासरी फास लावून घेतला की. का? अरे जेवणच दिलं नाही तिला आठवडाभर. अरे 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 असलं नवरं सरकारनं फासावर चढवलं पाहिजे. ते सरकारलाच आता फाशी द्या. हुंडाबळी अजून बी चालूच आहे तर. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या तरी कवा बंद झाल्या. ते आपण आता मतच कुणाला द्यायची नाही. ते तसं कसं बाबा, कुणाला तरी निवडून द्यावंच लागतं. हुकुमशाही आणली पाहिजे भारतात. म्हणजे आता इंग्रज सरकारच बरं म्हणायची पाळी आली. तसं बोलायचं नसतं. मग इतक्या लोकांनी देशासाठी बलिदान केलं त्याचं काय? हे मग सावरकर, टिळक, गांधी, नेहरू यांचं काय राहिलं? खरं आहे तुझं. असं म्हणत तो माणूस हातातलं विजत आलेलं विडीचं थुटूक ओढत ओढत फसार व्हायचा. तुका रांजवण्याचा वाडा प्रसिद्ध. बारीक टाकीचा दगड दरवाजाला, भलं मोठं अंगण, आत भला मोठा सोफा. तुकाचा धाकला भाऊ शेतकरी, त्याचं नाव आकाराम. तोही तुकारामासारखाच उंच. दोघं भाऊ भाऊ आवळी जावळे असल्या घेत दिसायचं. त्यातला तुका कोण आका कोण काय कळायचं नाही. गावातली माणसं सुद्धा फसायची. दोघा भावात ही एकच पोरगी लाडात वाढलेली. ती सतत आपल्या चुलतीच्यातच असायची. खायला जेवायला तिथंच. तिची चुलती तिच्या आईपेक्षा तिचा अधिक लाड करायची. ती पोरगी तुकाची का आकाची हेच लोकांना कळायचं नाही. भाऊ भाऊ सौतरात होतं खरं, पण एका विचारानं आका दोघांची बी शेती बघे. रानात भला मोठा गोठा, दुभत्या म्हशी, रेडा, गाई, वासरं, खिल्लारी खोंड असा सगळा बारदाना होता. तुका मात्र कधीतरीच रानात जाई. रानातून फेरी मारून येई, पण आक्कानं त्याला कधी काम लावलं नाही आणि त्यानंही कधी केलं नाही. तुका देवध्यानी म्हणून आकाला त्याचं फार कौतुक. तुका गावातलं इतर व्यवहार सांभाळत असे. पाहुणं आलं गेलं तुकाकडं, बहिणींना साडी चुळी करायची तुकाकडं, कुणाची लग्न कुणाचं बारसं हे सगळं तुकाकडं.
आमच्या संबंध गावात ह्या दोन भावासारखी एकी कुणाच्याच घरात नव्हते. दोघा भावांना मात्र एकच व्यसन होतं, चिलीम वडायचं. दोघांचं 2 बटवं, दोघंही पान खात असत. सकाळी चहा पाणी झालं की दोघंही सोप्यात उशाला बसत, चिलीम वडीत, पान खात, आणि मग शेतीची चर्चा झाली. मग जेवण करून आका मळ्याकडे सुटे आणि मग तुका देवदर्शनाला निघे. अगोदर भैरवनाथ, मग विठोबा, मग मारुती. गावातून चांगला मैलभर तिकाटा मारावा लागे. वाटत माणसं भेटत. पोरगीचं लगीन केलंच वाटतंय. केलं की. चांगलं स्थळ आहे म्हणत्यात ती. तुमच्या आशीर्वादानं. आमच्यासारख्याचा कसला आशीर्वाद. तुझं नशीब चांगलं. भैरूबा पावला म्हणायचा. आणि मग एवढं बोलून तो माणूस निघून जाई. तुका रोज रात्री जेवण झालं की 9 वाजता विठ्ठल मंदिरात पोतीला जाई. तिथं वारकरी जमत असत. ज्ञानू मास्तरनं एखादा ग्रंथ लावलेला असे. ज्ञानू मास्तरचा पोती वाचण्यात हातखंडा होता. ते पोती वाचतायत का बोलतायत हेच कळत नसे. त्यांचं वाचन सुरेख असं होतं. अर्थ पण गोडवाणी सांगत. 10 वाजता वाचन संपे. पारायण सोहळ्याला तुका खिरीसाठी गहू देई. तो आपल्या भावाला विचारी, पारायणाला गहू किती द्यावं? तुला वाटेल तेवढं दे की. काय कमी आहे आपल्याला? 1 पोतभर चालेल की. भजना दिवशी देवळात माणसं खूप जमत. गंगाराम चिवट्याची पेटी सुतार मास्तर पकवाज वाजवी. मग टाळकरी घुमरात सुसळायची. तुकाचा आवाज फार सुंदर होता. त्याच्या जोडीला कदमाचा एक म्हातारा असायचा. त्याचाही आवाज सुंदर होता. गंगाराम चिवटे पेटी वाजवू लागला की तुका आपला अभंग सुरू करी. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. हा त्याचा सर्वात आवडता अभंग होता. तुकाला आणि आकाला एकच बहीण होती. ती पण फार देखणी होती. तीही उंच आणि शेलाट्या बांध्याची होती. तिलाही भावाभावाने उत्तम स्थळ बघून दिलं होतं. पण वर्षभरातच तिच्या दाल्यानं ह्या भावाभावांना इंगा दाखवायला सुरुवात केली. माहेरासनं पैसा आण, आम्ही जमीन घेतोय. पैसा आणलं की दुसरा तगादा सुरू. मला गाडी घ्यायची आहे, पैसा आण. मला टी व्ही पाहिजे. अशा त्याच्या एकामागून एक मागण्या वाढू लागल्या. मग मात्र अक्का चिडला. त्यानं मेहुण्याला निरोप पाठवला. तुझ्या बाबानं काय पैसा ठेवायला दिलेला नाही आमच्याकडे. मग तो शाना झाला आणि मग शांत बसला. आता तुकाच्या पोरीचं तसलं काय नव्हतं. ती सुखात होती. तुकाचा जावई देव माणूस होता. कधी कधी तो सासरवाडला यायचा. 4-5 दिवस राहायचा. त्याची उत्तम प्रकारे सरबराई केली जायची. जाताना तो आपल्या सासऱ्याला म्हणायचा, मामा जातो. काय गडबड करताय? राहावा की. आता दसरा आलाय, कारखाना सुरू होईल. त्याआधी कामं करून ठेवली पाहिजेत. मी नसलो की तिथं लय मोठा घोटाळा होतोय. पुन्हा केव्हा तरी असाच येतो. मग जाता जाता तो सासऱ्याला म्हणे, तुम्ही या की एका दिवशी आमच्याकडे. आम्हीच तुमच्याकडे कुठंवर यावं? दोघं पण या. दोघांनी बी यायला नाही जमायचं. त्याला शेतीशिवाय दुसरं काय सुचत नाही. शेतात 1 दिवस गेला नाही तर सारा इस्कोट होतो या. मग तुम्ही तर या. येतो की येतो. कवा? बघू, माझ्या सवडीनं येतो येतो. तुम्ही काय मोकळंच असताय की. मी नसलो की देवळातील भजन थांबतंय. चांगलं भजन म्हणणारा दुसरा कोणीच नाही तर. मी आणि गंगाराम चिवटे नसलो की भजन ठप्पच. बरं बघा तुमच्या सवडीनं. जाताना तो सासऱ्याच्या पाया पडला.
अहो काय करताय? जनरीत आहे, शिवाय तुम्ही वारकरी आहे. असलं म्हणून काय झालं? मामी कुठं आहेत? ती नाही बाहेर यायची, लाजती ती जावयाला. ओ लाजायचं काय आहे त्यात? मी तुमच्या पोरागतच की. बोलवा त्यांना बाहेर. मग पुरीची आई पदर सावरीत दबकत दबकत बाहेर आली. तो पाया पडायला लागला तर सासू सरसर मागे सरकली. मी नाही पाया पडून घ्यायची. आणि मग ती तशीच तोंडाला पदर लावून उभी राहिली. मग जावई म्हणाला, जाऊ का मामी? पुरीची कसली काळजी करू नका, ती सुखात आहे. मला जमीन हाय, नोकरी हाय, मग काळजी करताय कसली? आम्ही बी आनंदात आहे, पोरगी चांगल्या घरात पडली म्हणून. आणि तेही खरंच होतं. सुख जवा पडे दुःख पर्वता एवढे हा अभंग त्या पुरीच्या बाबतीत खोटा ठरला होता. तुकाच्या आणि आकाच्या दोघांच्याही बायका चांगल्या होत्या. दोघीही दिसायला चांगल्या, स्वभावानं चांगल्या. अशा जावा जावा क्वचितच. भाऊ भाऊ पण एकमेकांशी चांगले वागत. जगात असं उदाहरण नसेल. एके दिवशी तुका लवकर उठला. आज काय आहे बायको? पुरीकडे जरा जाऊन येतो. अचानकच रात्री पोरगी स्वप्नात आलती, रडत होती. अहो ते काय खरं असतंय होई? सपान ते सपानच. जीव राहत नाही. जावाय बी सारखा या या म्हणतो या आमच्या गरीबाच्या घरला. गरीब कशानं झाला? मस्त की श्रीमंत आहे. बरं आवर, पुरीला काय द्यायचं असेल तर कर, मी आता आवरतो. तिनं पुरीसाठी कुरवड्या, पापड, सांडगं, शेवाया असं सगळं बांधून दिलं. चपात्या? तुका खुला आहेसा काही? पाहुणं काय म्हणील? आमच्यात काय चपात्या नाहीत काय असं म्हणील? अगं तिला खपली गव्हाच्या चपात्यालाही आवडते त्या, म्हणून म्या म्हणलं. त्यांच्यात खपली गहू नाहीत वय? त्यांच्यात नसत्या ती, जबुशिरी गहू करत्या ती. तिकडं खपली कोण करत नाही, वटत नाही खपली त्यांच्या रानात. पण आपल्याला ते खुळ्यात काढतील की. चपात्या द्यायला काय नाही अवघड, खरं आत्ता करून देते. बरं राहू देत. तो आवरून निघाला. त्याचा भाऊ मळ्याकडून धारा काढून आला. कुठं? पुरीकडे. मधीन आधीच? नाही. पुरगी बरी आहे नव का? हा हसेल की. तू पण येतोस काय? जाऊ संग संग. आत्ता उसाला पाणी घालून आलोय, जेवून लगेच जाणार मी. पुन्हा एक दिवशी जाईन तिला बी घेऊन. ती बी तिची सारखी आठवण काढती या. ठीक आहे. आणि मग तो निघाला. वाटेत माणसं भेटत होती, बोलत होती. एखादा वारकरी भेटला की तो तुकाच्या पाया पडायचा. मधीच कोणीकडं? लिकीकडे. झाक गावलं स्थळ बरं का? वय वय. जावई काय करतो म्हटलायचा? कारखान्यात नोकरीला आहे. झकास झकास. चारी अंगानं स्थळ चांगलं गावलं बघा. असं क्वचितच गावतंय. क्वचित नव्ह, नाहीच गावत. असं तुका बोलला आणि वाटायला लागला. जावयाचं गाव होतंच कुठं लांब. तुकाचं गाव वाशी आणि जावयाचं गाव जखराईवाडी. 2 डोंगरांच्या मध्ये खिंडीत फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतर. गाडीची वाट बघायचं काम नाही, लई तर चालत अर्धा तास. तुकाच्या वशी गावातनं ते 2ही डोंगर दिसत असत. शी ओलांडली की गाव आलंच. पंढरीची आसपी खांद्यावर टाकावी तशी त्यानं पिशव्या खांद्यावर टाकल्या होत्या.
आणि चालायचा रपाटा लावला होता. या वशीखिंडीत पूर्वी एकदा 2 गावांची जोरात मारामारी झाली होती. तरी त्या गोष्टीला आता 50-60 वर्ष झाली असतील, पण ती आठवण अजून सांगतात माणसं. तुकाला अभंगाचं वेड फार. आताही तो मनातून अभंग आळवीतच निघाला होता. तो सुखी होता, त्याचं सारं कुटुंब सुखी होतं आणि आता त्याची पोरगीही. आता ऊन निबार झालं होतं. माळाला माणूस दिसत नव्हतं. माणसं आपापल्या रानात निघाली होती. एक एसटी चिकुर्ड्याच्या दिशेनं धुळा उडवीत निघाली होती आणि तुका आपल्या नादात पाय उचलीत उचलीत चालला होता. वाटेचा तांबडा फुपाटा पायात घोटाळत होता. यंगाकू, दोघं जीवू. झुडपातल्या न्हाल्याने साद घातली होती. न्हाल असा साद का घालतो, त्याबद्दलची गोष्ट त्याच्या आईनं त्याला पूर्वी सांगितली होती आणि ती गोष्ट ऐकून तो लहानपणी रडलाही होता. न्हाल्याची साद ऐकून त्याला त्या गोष्टीची तर आठवण झालीच, शिवाय त्याच्या आईची पण आठवण जास्त झाली. तो जकराईवाडीत घुसला आणि कुत्र्याचं एक टोळकं त्याच्या अंगावर धावून आलं. त्यानं खांद्यावरच्या पिशव्या नीट हातात घेतल्या आणि तिथला एक बचका एवढा दगड घेतला. तशी कुत्री पळाली. तोच वाडीतून एक फटफट भरधाव येत होती. त्यानं मग दगड खाली टाकला आणि त्या फटफटीकडे तो निरखून पाहू लागला. तर त्याचाच जावई फटफटीवरून कुठंतरी निघाला होता. सासऱ्याला बघून त्याने फटफट थांबविली. मामा, बसा गाडीवर. मला कुठलं येतंय, बसा आहे. पिशव्या द्या इकडं. तुकानं पिशव्या दिल्या आणि जावयानं त्या फटफटीच्या हँडलला अडकविल्या. हां, बसा. तुका कसा तरी फटफटीवर बसला. त्यानं किक मारली. मामा, धोतर अडकून नीट बसा, नाहीतर चाकात अडकेल. म्हणून मी नको म्हणत होतो. हां, बसा नीट, भिवू नकासा. गाडी निघाली. त्याचं घर गावात. आत बऱ्याच अंतरावर घर आलं. त्याने गाडी थांबविली. मामा, हळूच उतरा. तुका कसा बसा खाली उतरला. ते दोघे वाड्यात शिरले. तोच त्याची लेक हसत हसत सोप्यात आली. मामा, मी जातो. आता इन्स्पेक्शन आलंय कारखान्याचं, जरा गडबड आहे. जावाई बाहेर पडला. त्याच्या पुरीनं त्या पिशव्या बघितल्या. तोच पुरीची सासू बाहेर आली. पुरी, नीट ठेव सगळं. काय काय आहे. पोरगी, काय काय दिलंय बघ तिनं. पोरगी पिशव्या घेऊन आत गेली. मग थोड्याच वेळात पुरीनं पाण्याची बादली अंगणात आणून दगडाजवळ ठेवली. दादा, पाय धुवा. पोरगी म्हणाली. पाय धुयाला कुठं लांबणं आलोय, त्या खिंडीतून दोन्ही बी गावं दिसत्या ती. मग त्यानं हातपाय धुतलं. पिशवीतला टावेल काढला. तोच तुकाचं व्याही सुद्धा बाहेर आलं. कवास आलासा. तुमच्या पुढंच की. कशी काय आहे ती तिकडली. चांगली आहे ती. मग पोरगी 2 कप चहा घेऊन आली. एक बापाला दिला व दुसरा सासऱ्याला. सासरा म्हणाला, मला ग कशाला, मगाशी पिलो होतो की. घ्या की संग संग, असं म्हणून पोरगी आत गेली. दोघेही चहा घेऊ लागले. पुरीचा सासरा चहा पिता पिता म्हणाला, पुरीची काही काळजी करू नका, आम्हाला पाहिजे तशी सून मिळाली आहे. आम्ही दोघं तिच्यावर खुश आहे आणि पोरगं बी खुश आहे. आणि आम्हाला बी पाहिजे तसा जावई मिळाला आहे. पाहिजे तशी माणसं मिळाली. ते जमीन जुमल्याचा मालक, शिवाय नोकरदार, सुपरिटेंडंट. आमच्या पोरीचं नशीबच चांगलं आणि आमच्या बी पोराचं नशीब चांगलं. असा बराच वेळ गेला. मग तुका उठला.
कारखाना इथनं किती लांब हाय? हाय की 5-6 किलोमीटर. का हो? काय नाही, जरा कारखान्यावरनं फिरून यावं म्हणतोय. चालेल की. ये पोरी, जेवणाला लाग. सासू, जेवाय मागणं येतो की, तवर होऊन द्या जेवण. मग व्याही म्हणाला, मी बी आलो असतो तुमच्यावर, पण मला जरा चक्कर मारतीया. कशाला, मी जातो की एकटा. अख्खं पंढरपूर फिरतो एकटा. आणि हे म्हणजे काय? तो घरातून बाहेर पडला. गावातून चालत चालत तसाच पिकअप शेडवर आला. थोड्याच वेळात कारखान्यावर जाणारी एसटी आली. तो एसटीत चढला. गर्दी फारशी नव्हती. पाहुणं बसा की, इथं मोकळी सीट आहे की. कंडक्टर, कुठं जायचं? कारखाना स्टाफ. किती पैसे? 5. त्यानं खिशातून पैसे काढले. 10 रुपयांची नोट कंडक्टरला दिली. सुट्ट द्या की. मग कशाला, राहू देत सुट्ट नसलं तर. तसं कसं? मग कंडक्टरनं त्याची पेटी उघडून त्यातलं 5 रुपये परत दिलं. तिकीट देऊन तो उठला व पुढं कोण तिकीट घ्यायचं राहिलंय का बघायला निघाला व जाता जाता म्हणाला, कारखान्यावर काय काम काढलं? तिथं जावाय आहे, त्याला भेटाय. लिक्कीला भेटायला का जावयाला भेटाय निघाला? तिला आलो भेटून. जेवण होईस तोवर येतो कारखाना बघून म्हटलं. टिक टिक चिमटा वाजवी तो मधल्या पोलला बगल देऊन उभा झाला आणि त्यानं इतरांना तिकीट द्यायला सुरुवात केली. थोड्या वेळातच कारखाना असं म्हणून बिल दिली. गाडी थांबली. तो का हळूच खाली उतरला. तो कारखाना बघत बघत इकडे तिकडे फिरू लागला. फिरता फिरता कोण माणसं दिसली तर आपण जावयाची चौकशी करू असं त्यानं ठरवलं. तो असाच फिरत असताना त्याला 1-2 माणसं दिसली. कारखाना दसऱ्यापर्यंत बंद असतो म्हणून माणसं फारशी दिसत नव्हती. तो त्या माणसांच्या जवळ गेला. जाकरवाडीचा एक पोरगा इथं नोकरीला आहे. त्यो कुठाचा असतोय? जाकरवाडीची 4-5 पोरं इथं नोकरीला आहे. ती त्यातला कोण पाहिजे तुम्हाला? काय काम आहे तुमचं? काय काम नाही, त्यो माझा जावाई आहे. आलोय तर उगाच भेटून जाऊया म्हटलं. पण नाव सांगशील का नाही? तुका जरा दुसमाटलाच. जावयाचं नाव त्याला आठवना. माणसं मनातल्या मनात हसायला लागली. मग त्यातला एक जण म्हणाला, कोण हिंदूराव काय? हो हिंदूराव. हिंदूराव आप्पा कदम. बरोबर आहे. हाय इथं. चला जातो तुम्हाला. पण त्यो कामात असेल. असू द्या. दिसायचं आणि मग लगेच हालायचं. जावयाचं चहा पाणी घेशीला काय लगेच हालायचंच बघताय? चहा पाणी कशाला, त्यांच्या कामाचा खोळंबा. आणि आता त्यांच्यातला चहा पाणी घेऊन आलोया. आमच्या कारखान्यावरचा चहा प्या घे. कसा गुळमट चहा असतो या बघा. गुळमाट झार कशाला, का डायबिटीसच्या? तशी ती माणसं हसली. तुका आणि ती माणसं त्याला शोधत राहिली. बऱ्याच वेळानं त्यातल्या एका माणसानं वर कारखान्याच्या धुराड्याकडे बघितलं आणि त्यानं खाली बघितलं. पाहुण्याला सांगावं का नको असं त्याला वाटलं. काय झालं, का थांबला? तुका पाहुणं काय? त्यो बघा तुमचा जावाई. कुठं? त्यानं वर धुराड्याकडे बोट केलं. तुकानं डोळ्यांपुढं हात घेऊन वर पाहिलं. त्याला काही कळेनाच. कोण आहे? तुमचा जावईच की हिंदूराव. तिथं काय करतोय? धुरांड झाडतोया. त्यो बॉयलर अटेंडंट हाय. म्हणजे
धुराड्याची देखभाल झाडलोट करणारा. आता दसऱ्याला कारखाना सुरू व्हायचा, त्याच्या आधी हे काम करायला लागतंय. अरे तुका का हो? मला वाटलं बायलर अटेंडंट म्हणजे ऑफिसरची लई मोठी नोकरी असेल. बायलर म्हणजे धुरांडा अटेंडंट, म्हणजे त्या धुराड्याचं कामकाज बघणारा. तुकानं पुन्हा एकदा वर बघितलं आणि तिथून तो झटक्यानं हल्लाच. का हो? काय नाही. आणि तो सपाट्यानं निघालाच. ती माणसं खुदू खुदू हसत होती. त्यातला एक जण म्हणाला, ए लेकानू, त्या म्हातारला का हसताय उगीच? तो तसाच बस स्टॉपवर आला. तुका पाक रंजित झाला होता. आता त्याला काही सुचत नव्हतं. मग एक परत जाणारी एस टी आली. तुका एस टीत बसला तर मगाचीच ती गाडी परत फिरली होती. काय लगेच मागं फिरला? नाही. झाली का जावयाची भेट? झाली की. तुकानं कसानुसाच आवाज काढला. 15-20 मिनिटातच गाडी जकराईवाडी स्टॉपवर आली. तुका गडबडनं खाली उतरला. कसा बसा जावयाच्या घरला आला. ये पुरी, जातो मी, गडबड आहे जरा. पोरगी गडबडनं बाहेर आली. तिचा चेहरा त्यानं पाहिला. तो रडकुंडीला आला होता. जेवण झालंय की? पोरगी, वाढ तर लवकर. व्याही व्याही जेवले. जावयाचा बा काहीतरी विचारित होता, पण त्याचं तिकडं लक्ष नव्हतं. तुकाचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता, पण का ते त्याच्या पोरीला मात्र कळलंच नाही. तो आवरून निघाला. जाऊ का इन बाय? त्याची विहीन बाहेर आली. हिंदूरावाची गाठ पडली काय? अगदी स्पेशल, म्हणजे चांगली गाठ पडली. आता कवा येशीला? असाच कवा तरी. पोरगी बापाच्या पाया पडली, सासऱ्याच्या सासूच्या पाया पडली आणि मग तो निघाला. तो गडबडनं गावाकडं आला. दिवसभर त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. रात्री दोघं भाऊ भाऊ जेवले. आकारानातनं कंटाळून आला होता, तरी पण त्यानं त्यातून विचारलंच, कशी काय आहे तिकडे? चांगली आहेत. त्याला भावाच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं. त्याचं काळवंडलेलं तोंड बघून त्याच्याही बायकोला काही विचारायचं धाडस झालं नाही. मग दोघं सोप्यात चिलीम वडीत बसली. तेवढ्यात देवळातला एक माणूस तुकाला भजनाला बोलवायला आला. तोच तुका म्हणाला, चल आलो. तुकानं चिलीम खाली ठेवली. भावाला म्हणाला, आलो भजनासनं. तो देवळात आला तर सुतार मास्तर, ज्ञानू मास्तर, गंगाराम चिवटे, बाजी बापू, राजाराम त्याचीच वाट बघत बसले होते. आल्या आल्या तो आलकट पालकट घालून बसला. टाळ घेतला. सुतार, गंगाराम, चिवटे आणि मग तुकानं सरळ अभंग म्हणायला सुरुवात केली. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. तुकाचा आवाज बसला होता, पण त्याचं कारण मात्र कुणालाच कळलं नाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.